नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभ्युगतधारक शिक्षक बंधू आणि भगिनींनो. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभागाचा काल अतिशय महत्त्वाचा एक निर्णय आला. खरं तर या निर्णयामध्ये आपण पाहिलं की काही मुद्दे हे फायद्याचे आहेत, परंतु काही मुद्दे जर पाहिले तर अतिशय घातक आहेत. जो महत्त्वाचा मुद्दा ज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील अभ्युगतधारकांना एक धक्काच बसलेला आहे, तो म्हणजे केवळ आणि केवळ 50 प्रेफरन्स त्या ठिकाणी त्यांना देता येणार आहे. खरं तर अनेक संघटनांनी याविषयी मागणी केलेली होती. त्या मागण्या पूर्ण झाल्यात, परंतु ह्या मागण्या किती योग्य आणि अयोग्य आहेत हे आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजेल. टेट परीक्षा 2022 मला एकूण गुण होते 124 मार्क्स आणि या 124 मार्क्ससाठी मी एकूण 289 प्रेफरन्स खरं तर दिलेले होते. आपण जर पाहिलं असेल या व्हिडिओच्या माध्यमातून तर 289 प्रेफरन्स मी दिलेले होते आणि मला आलेले होते जवळपास 350 प्रेफरन्स होते. त्यामध्ये जर विचार केला तर पहा, आपण PDF च्या माध्यमातून पाहूया. मी दिलेले प्रेफरन्स, माझा शेवटचा प्रेफरन्स कोणता होता ते पण आपल्या लक्षात येईल. तर इथे पाहिलं तर 289ला माझा हा प्रेफरन्स होता अकोलासाठी. अकोला जिल्ह्यासाठीचा हा प्रेफरन्स होता. माझ्या अनएडेडसाठी सुद्धा मी प्रेफरन्स दिलेला होता. पहा, म्हणजे माझी तयारी अशी होती की महाराष्ट्रातील अनएडेड संस्थेमध्ये सुद्धा जायचं, काही हरकत नाही आहे. म्हणजे ही सुद्धा तयारी मी ठेवलेली होती. अशीच तयारी महाराष्ट्रातील माझ्या प्रत्येक अभियोग्यताधारकाची असणार आहे की जिथे होईल तिथे काम करायचं. पहा, ही टेट 2ची खरं तर हे आहे. आता इथे पाहूया, मी दिलेले प्रेफरन्स होते 289. तुमच्या लक्षात येईल ह्या 289 प्रेफरन्सपैकी आपण जर विचार केला तर अशा पद्धतीने मी पहिला प्रेफरन्स दिलेला होता DHEVला. 1 नंबरचा प्रेफरन्स, इथे शेजारी तुम्हाला प्रेफरन्ससुद्धा दिसतील. तर पहा, जर तुम्हाला 50च जर त्या ठिकाणी प्रेफरन्स आले आणि तुम्हाला जर मार्क्स किती असू द्या, समजा त्या 50 जागांसाठी जर तुमच्यापेक्षा जास्त गुणांचे त्या ठिकाणी कॅन्डिडेट असतील आणि तुम्ही त्या 50 जागांना जर प्रेफरन्स दिलेला असेल तर 100% तुम्ही फेजच्या बाहेर पडणार आहात. हे 110% मी सांगतो. इथे मोठा तोटा त्या ठिकाणी जास्त गुणांच्या कॅन्डिडेटला देखील होईल. म्हणजे जास्त म्हणण्यापेक्षा मी जास्त म्हणजे कोणासाठी म्हणतोय, अगदी 60, 70, 80, 90, 100, अगदी 200 मार्क्सपर्यंत जे आहेत, जवळपास 180च्या वरती, त्यांनासुद्धा तोटा त्या ठिकाणी होऊ शकतो. कारण की त्या ठिकाणी काही संस्था अशा आहेत की तिथे 50 कॅन्डिडेट किंवा काही एरिया असा आहे, समजा पुणे आहे, तर पुण्यामध्ये बऱ्याच जणांना यायचं असतं, तर तिथे मेरिट जास्त लागू शकतं. तर माझे पहा, मी 289 प्रेफरन्स दिले आणि मला किती नंबरची शाळा आली होती ते पण तुम्हाला सांगतो. फर्स्ट फेजमध्ये कसं त्या ठिकाणी पहा, विदाऊट इंटरव्ह्यूला तर आम्हाला कुठेच भेटलं नव्हतं, पण विथ इंटरव्ह्यूचं मी तुम्हाला इथे दाखवतोय. पहा, सोलापूर आहे, त्यानंतर मला जवळ असणारा जो जिल्हा होता तो म्हणजे पुणे जिल्हा. त्यानंतर मी मुंबईचे प्रेफरन्स दिलेले होते, नाशिकचे दिले होते, सातारा दिला होता, पुण्याच्या संपूर्ण संस्था, कारण की पुणे माझा होम डिस्ट्रिक्ट असल्यामुळे. त्यानंतर मी रायगड, पुण्याच्या शेजारी रायगडला प्रेफरन्स दिलेला होता, पुणे निवडलेला आहे. त्यानंतर म्हणजे एकूण जर पाहिलं तर वरती पहा, इथे 10 आणि 12वी म्हणजे 12वीच्या जागा असल्यामुळं मी पहिला बाहेर प्रेफरन्स दिला होता. त्यानंतर पुण्याच्या जागा घेतल्या. पुण्याच्या जागा ज्या आहेत त्या सगळ्या जागांना मी प्रेफरन्स दिलेला होता, ह्या संपूर्ण पुण्याच्या. त्याच्यानंतर पुण्याच्या शेजारी असणारा अहिल्यानगर, अहमदनगर, त्याच्या जागा दिल्या होत्या. मुंबईच्या जागा होत्या, सोलापूर, आता सोलापूर, सातारा, या संपूर्ण जागा दिल्या. पहा, एवढे प्रेफरन्स खरं तर आहेत हे. आणि या प्रेफरन्समध्ये जर पाहिलं तर इथे 33, 34, अगदी संपूर्ण प्रेफरन्स मी दिलेले होते. या संपूर्ण संस्था कदाचित तुमच्या जवळपासच्या देखील असतील. तर माझे 50 प्रेफरन्स इथे अहिल्यानगरला पूर्ण झालेले आहेत. माझे पहिले 50 प्रेफरन्स संपले. आता मी काय करायचं पहा, मी पहिले 50 प्रेफरन्स देऊन सुद्धा मला पहिल्या 50 प्रेफरन्समध्ये एकही जागा आलेली नाही. 124 गुण आहेत ॲज कम्पेअर टू 2022, 2025 सर्वांना माहिती असेल. एक 10-15 गुणांचा फरक 100% आहे त्याच्यामध्ये जर जागेंचा विचार केला तर. मग इथे विचार करा, इथे जर मला पहिल्या 50मध्ये एकही जागा मिळाली नाही, त्यानंतर पुढे पहा मला जागा कुठं मिळाली, मला कोणती संस्था आली, हे मला तुम्हाला खरं तर दाखवायचं आहे. मी 289 प्रेफरन्स दिले आणि मला जागा जर आलेली आपण जर पाहिलं असेल तर अगदी 100 नंबरच्या जवळपासची मला जागा आलेली होती. मला या ठिकाणी आलेली जागा होती 98 नंबरची जागा मला त्या ठिकाणी पहिली आलेली होती.
मी दिले होते 289, मला नंबर लागला माझा 98 नंबरची ही जळगावची जी आहे तापीपूर्णा परिसर विद्याप्रसारक मंडळ. तर हे मला आलेलं होतं 98 नंबर. त्यानंतर मी स्वतः ज्या संस्थेत इंटरव्ह्यू दिलेला होता पहा, म्हणजे मला हे सांगायचं आहे की मी पुण्यामध्ये राहतो पण माझी जळगावमध्ये सुद्धा जाऊन जॉब करण्याची तयारी होती. मी स्वतः इंटरव्ह्यू दिलेला होता. याच्यामध्ये जर पाहिलं तर ही जळगावची 99 नंबरची संस्था मला आलेली होती. त्यानंतर 100 नंबरची संस्था आलेली होती. मी स्वतः इंटरव्ह्यू दिलेला होता. माध्यमिक शिक्षण विद्या मंडळ शिरसोलीची शाळेला मी स्वतः इंटरव्ह्यू दिलेला होता. त्यानंतर मला 101 नंबरची संस्था आलेली होती. त्यानंतर मला 103 नंबरची संस्था आलेली होती भालोडची 12वीसाठी. त्यानंतर पुढे जर पाहिलं धुळेची संस्था आलेली होती निजामपूरची. त्यानंतर मला ज्या संस्था आलेल्या होत्या ह्या 100 नंबरच्या जवळपास. त्याच्यानंतर अगदी चंद्रपूरची संस्था आलेली होती पहा. म्हणजे मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशनच्या बेसवरती तुम्हाला प्रेफरन्स भरपूर येतात आणि माझी इच्छा अशी आहे की सर्वच्या सर्व प्रेफरन्स तुम्हाला देता आले पाहिजेत. यासाठी सर्वांनी प्रयत्न करा, पाठपुरावा करा, कारण की तुम्हाला मार्क्स असून देखील तुम्ही या फेजमधून बाहेर पडणार आहात. काही जवळच्या जिल्ह्यातले असतील, प्रत्येक जिल्हा वाईजसुद्धा मेरिट लागू शकतं. म्हणजे जिल्ह्याचं काही जिल्ह्यांमध्ये अगदी मेरिट अगदी 30, 40, 50 मार्क्सवालासुद्धा लागू शकतो आणि काही ठिकाणी अगदी 150 का 160 वालासुद्धा बाहेर पडू शकतो. एवढं लक्षात ठेवा. त्यामुळं हा निर्णय खरं तर ही मागणीच खरं तर ज्या संघटनांनी केली ही चुकीची मागणी केली. त्या संघटनांना विनंती असेल की तुम्ही ही मागणी बदलण्यासाठी खरं तर प्रयत्न करा, कारण की याच्यामध्ये अभियोग्यताधारकांचं खूप मोठं नुकसान होणार आहे. एवढं लक्षात ठेवा. कारण की 5-5, 10-10, 15-15 वर्ष वाट पाहूनसुद्धा जॉबला न लागलेले आपले बरेचसे शिक्षक आहेत आणि त्यांच्यासाठी आलेला हा हातातला म्हणजे त्यांच्या तोंडाच्या पाशी आलेला खरं तर घास आहे. तो घास कदाचित हिसकावून घेतल्यासारखं सारखं या ठिकाणी होऊ शकतं. त्यामुळं माझी विनंती असेल की हे प्रेफरन्स सर्वच्या सर्व द्यायची संधी खरं तर सर्वांना मिळावी. ज्यानुसार त्याला वाटेल त्यानुसार तो प्रेफरन्स देऊ शकतो. कमी जास्त काय असेल त्या ठिकाणी त्याची जायची इच्छा आहे त्या ठिकाणी तो जाऊ शकतो. असं हे लाईव्ह प्रूफ मी तुम्हाला दाखवलं. कारण की पहिले प्रेफरन्स 50 दिले तर मी 100% बाहेर पडलो असतो. मला इंटरव्ह्यूला मी गेलो होतो. अगदी जळगावला मी इंटरव्ह्यूला गेलो. जर पहिले 50च असते तर मला भेटला असता का इंटरव्ह्यू नसता भेटला. 100% मी फेजच्या बाहेर होतो. समजतंय? तर अशा पद्धतीने याचे बेनिफिट आणि नुकसान काय आहे हे सुद्धा आपण पाहिलं. म्हणजे एका बाजूला जर पाहिलं तर बेनिफिट असा होतो की काहींच्या डोक्यामध्ये असेल की ते इंटरव्ह्यूला जात नाही. अरे ठीक आहे ना, इंटरव्ह्यूला जात नाही, पण समजा त्याला इंटरव्ह्यूला आलंच नाही तर तो करणार काय? हा मोठा सवाल तयार होतोय. तर सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. सगळ्यांचं काम व्हावं यासाठी शुभेच्छा. आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जेवढी मला माहिती तुम्हाला द्यायची आहे तेवढी देण्याचा प्रयत्न करेल. इंटरव्ह्यूची तयारी मी 100% तुमची करून घेणार आहे. त्यासाठी प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेलवरती क्लिक करा. व्हिडिओला एक लाईक करा. थँक्यू सो मच.